नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। व्हॉइस ऑफ मीडिया व प्रेस क्लब यांच्या वतीने वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिंतूर शहरात 21 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता प्रेस क्लब व व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त नामचीन प्राध्यापक गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाने जिंतूराने मन जिंकले। मागील गेल्या अनेक वर्षापासून प्रेस क्लब व व्हॉइस ऑफ मीडियाच्या विजय चोरडिया हे भव्य वर्धापन दिन साजरा करत असतात आणि शैक्षणिक, पत्रकार, सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्तींना सन्मानसह रोख बक्षीस म्हणून मानधनही करतात। 21 जानेवारी 2024 रोजी वर्धापन दिनानिमित्त 3 व्यक्तींना 5 ते 10 हजार पर्यंतची मदत म्हणून करण्यात आली। प्राध्यापक गणेश शिंदे व उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले। पाहूया आपण येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत व प्राध्यापक गणेश शिंदे यांनी जिंतूरकरांचे मन कसे जिंकले। जीवन किती सुंदर आहे हे व्याख्यान आपल्याला आवडले असेल तर दुसऱ्यांना अवश्य पाठवा। चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। ही बातमी पूर्ण पाहिल्याशिवाय आपल्याला मेन गोष्टी कळणार नाही, यासाठी पूर्ण पहा। धन्यवाद। स्तंभाला अत्यंत चोखपणे बजावतो, याचं सर्वांनी एकदा टाळ्याच्या गजरात कौतुक करावं। त्यातल्या त्यात गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सोबत राहिलेले, आपल्या सुखदुःखात मिसळलेले असे विजयजी चोरडिया यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। परवा मी औरंगाबादला मागच्या महिन्यामध्ये योगायोगानं राजेंद्र बाबू दर्डा लोकमतचे मालक यांची भेट झाली। त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आपल्या विजय भाऊचं की महाराष्ट्रामध्ये जी रक्तदान शिबिरांचं जे मला गाव सुटेना बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग मानसांनी मानसांचे सोडले करंग म्हाताऱ्याच्या धुंदराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना शहरातली गाडी बघा धुमचं गाण गाती भावनांनी भावनांशी तोडली का नाती ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती सरजा राजाची जोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपूर्ण पोळी चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना शहरातली पोर कशी साहेब झाली गावाकडली पोर आता पारा खाली आली मास्तराच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली शांतेचं कार्ट अजून 10वी सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना गाव सुटना गाव सुटना खरं तर प्रेस क्लब आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्याच्या पाठीमागे जर काय असतील तर ते शब्द आहेत, लक्षात घ्या।
आणि शब्दांचा एवढा प्रभाव इथल्या जनमानसांवरती राहिलेला आहे. शब्दांनीच क्रांती केली, शब्दांनी आंदोलनं उभी राहिली, शब्दांनी राज्य उदयाला आली, शब्दांनी राज्य लयाला गेली. हा सरळ शब्दांचा इतिहास आहे. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा एक वाक्य होतं, पण आंदोलन उभं राहिलं. भारत छोडो 2 शब्द होते, पण चळवळ उभी राहिली. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? वर्तमानपत्रात छापून आलेले एक वाक्य आहे, पण आजही तुमच्या माझ्या लक्षात आहे. काय शब्दांची ताकद आहे. गरिबी हटाव 2 शब्द होते, पण सरकाराला इंग्रजींचे. अच्छे दिन 2 शब्द होते, पण सरकाराला ताकद आहे शब्दांमध्ये. आणि शब्दांमधली ताकद ती ओळखली पाहिजे. आणि आपण पत्रकार मंडळी तर शब्दांशी खेळणारी माणसं, शब्दांचे जादूगार आहात. इंडियन एक्सप्रेसनं ज्या वेळेस आणीबाणीच्या विरोधामध्ये निषेध जाहीर करायचा होता, प्रत्येक वेळेस शब्द मांडावे लागतात असं नाही, शब्दांच्या अभावात सुद्धा किती ताकद आहे बघा. इंडियन एक्सप्रेसला निषेध व्यक्त करायचा आहे, त्यांनी आग्रलेखाची जागा कोरी ठेवली होती, म्हणजे लिहायचंच नाही, आणि आपला निषेध व्यक्त केला. प्रत्येक वेळेस शब्द मांडावेच लागतात असं नाही, कधी कधी शब्दांचा अभाव सुद्धा तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवतो. अण्णा हजारे राळेगणमध्ये गप्प बसले, आवाज दिल्लीपर्यंत जातो. महात्मा गांधी शांत बसले तर आवाज लंडन पर्यंत जात होता. ही शब्दांमधली ताकद आहे, आणि म्हणून शब्द जपून वापरा. का बरं तुकोबरायांनी शब्दाला शस्त्र म्हटलं? तुम्ही लक्षात घ्या, अर्जुन शस्त्र उचलायला तयार नाहीये. अर्जुन अस्वस्थ आहे, मी कुणाच्या विरोधात शस्त्र चालू. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतात. गीता सांगितली कुठे? कुरुक्षेत्रामध्ये, जिथे आत्ता शंख फुंकले जातील, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, मृत्यूचा तांडव समोर उभा राहील, रक्ताचे पाठ वाहतील. आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतात. अर्जुनाला सांगतात, अस्वस्थ होऊ नको, चल शस्त्र उचल. काय अफाट सामर्थ्य आहे भगवान श्रीकृष्णाच्या शब्दांमध्ये, की अस्वस्थ असलेला अर्जुन शस्त्र उचलायला तयार होतो. हे शब्दांचं सामर्थ्य तुम्ही लक्षात घ्या. आणि अर्जुनाला हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली गीता आजही तुम्हाला मला प्रेरणा देते. हे शब्दांचं सामर्थ्य नाही का? काय शब्दांमधली ताकद आहे. इकडे मला ज्ञानोबरायांच्या शब्दांचा हेवा वाटतो. काय शब्दांचं सामर्थ्य आहे ज्ञानोबरायांच्या. इथे अनेक शिक्षकही असतील. आपल्यापैकी कुणी असं आहे का की ज्यानं मला सांगावं, उद्यापासून तुमची पोरं आमच्या इथे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा. ज्ञानोबरायांच्या शब्दांमध्ये, ज्ञानोबरायांच्या एकंदरीत सगळ्या साहित्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास. काय सांगतात ज्ञानोबराय? तर अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडायचा. काय प्रतिज्ञा आहे ज्ञानोबरायांची. एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा, मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. काय कमालीचा आत्मविश्वास आहे. आम्ही ज्या वेळेस शब्दांकडे बघतो, तुम्ही भगवान श्रीकृष्णाकडे बघा, तुम्ही ज्ञानोबरायांकडे बघा, काय शब्दांचं सामर्थ्य. तुकोबरायांनी उगाच शब्दांना शस्त्र म्हटलं नाही. दुर्योधन असा मय सभेतनं चाललेला होता. दुर्योधनाचा पाय घसरला आणि द्रौपदी समोर उभी होती. दुर्योधन खाली पडला आणि द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. ते शब्द दुर्योधनाला अशी जखम करून गेले, दुर्योधन आयुष्यभर ते शब्द विसरला नाही. आणि मग तो वेळीची वाट बघत राहिला, संधीची वाट बघत राहिला. संधी आली. इकडे शकुनी मामा सोंगट्या टाकत होते. धर्मराजा हरत गेला. डावावर लावायला काहीच उरलं नाही. शेवटी डावावरती द्रौपदीला लावलं आणि द्रौपदीला सुद्धा गमावलं. आणि मग त्या सभागृहामध्ये दुर्योधनाला शब्द आठवले, अंधे का पूत अंधा. आणि दुर्योधनानं सांगितलं दुःशासनाला, जा द्रौपदीच्या केसाला पकड आणि फरफटत तिथे सभागृहात घेऊन ये. दुःशासनानं केसाला पकडलं आणि फरफटत सभागृहामध्ये घेऊन आला. कोण नव्हतं सभागृहामध्ये? जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी तिचा नवरा अर्जुन समोर उभा होता. जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी भीम समोर उभा होता. गुरु द्रोणाचार्य होते, भीष्म पितामह होते. पण कोणी म्हणून मदतीला धावून आलं नाही. आणि त्याच वेळेला द्रौपदीनं शेवटचा धावा केला. द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया.
आवाज दिला भगवान श्रीकृष्णाला आणि जेवत्या ताटावरून उठून भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या रक्षणाला आले. द्रौपदीनं फक्त पदर फाडून करंगळीला चिंधी गुंडाळली होती आणि त्या चिंधीच्या बदल्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला वस्त्र पुरवावी लागली. आणि बघा आता शब्दांचं सामर्थ्य काय. त्याच सभागृहामध्ये द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दुःशासना, ज्या केसांना पकडून तुम्हाला फरफटत इथे घेऊन आलास, तुझ्या रक्तानं केस धुईल तोपर्यंत मी केस सुद्धा बांधणार नाही. आणि दुर्योधना, ज्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवत होता ना, त्याच मांडीवरती गदेचे घाव होतील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले पोरांनो, आणि त्या शब्दांसाठी महाभारत घडलं. जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडले, मृत्यूचा असा तांडव समोर उभा राहिला, रक्ताचे पाठ वाहिले. हे शब्दांची ताकद आहे. म्हणून शब्द जपून वापरा. नाही पटत तर 2 दिवस गप्प बसा. काय बोलायचं ते तारतम्य ठेवून बोला, चांगलं बोला, योग्य शब्दामध्ये काम उघडणी करा. पण उगाच नको नको ते शब्द वापरून शब्दांना नको त्या ठिकाणी शस्त्र म्हणून उपयोग करू नका. शब्दांचं सामर्थ्य महान आहे. आज ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ, काय या शब्दांवर लोकांनी प्रेम केलं. कित्येक अडाणी लोकांना ज्ञानेश्वरीतल्या प्राकृत भाषेतला अर्थही समजला नाही, पण काय प्रेम केलं शब्दांवर लोकांनी. आमची अडाणी बाई सुद्धा पारायणाला बसते आणि ज्ञानेश्वरीतल्या त्या ओवीवरून बोट फिरवत राहते. काय तुकोबरायांची गाथा, काय ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. आणि या शब्दांना कधी महत्व प्राप्त झालं. इतिहास अनेक पत्रकार आहेत म्हणून सांगतो, शब्दांना महत्व कधी प्राप्त झालं. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानोबरायांची तुम्ही ज्ञानेश्वरी बघा, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतून तुम्ही ज्ञानोबरायांचं जगणं वजा करा, काय उरेल. ज्ञानोबरायांच्या प्रतिभेला, ज्ञानोबरायांच्या शब्द संपन्नतेला अधिकार प्राप्त होतो, प्रतिष्ठा प्राप्त होते. त्या शब्दांवरती लोक प्रेम करतात, कारण त्याच्या पाठीमागे ज्ञानोबरायांचं जगणं आहे. तुकोबरायांच्या गाथेतून जर तुम्ही तुकोबरायांचं जगणं वजा केलं तर, तुकोबराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही फक्त सांगायला जन्माला आले नाही आहोत. साधू संतांनी जे सांगितलं ते आमच्या वर्तनात असू शकतं, ते दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. ही माणसं जसं लिहितात, जसं बोलतात, तसं वागतात आणि म्हणून त्या साहित्यावरती शेकडो वर्ष लोकांनी प्रेम केलं. आज तुमची माझी पत्रकार असतील किंवा आमच्यासारखे वक्ते असतील, आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय माहितीये. आपण जे लिहितो, आपण जे बोलतो, त्या बोलण्याच्या पाठीमागे आमचं जगणं, आमचं वागणं आहे का, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. मी असं बोलायला लागलो साहेब, जरा चांगलं बोलायला लागलं की तुमच्यासारखी 4 लोक कौतुक करायला लागतात. मग आम्ही पण जरा हवेत चालायला लागतो. आणि एक दिवशी मग मी वडिलांना विचारलं, मी म्हटलं आप्पा मी आता भाषण भीषण करणार नाही. पुढे म्हणले झालं का. मी म्हटलं समाज जर सुधारणार नसेल तर आपण बोलायचं का. वडील मला म्हटले ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल. म्हटलं मग. म्हटले बोलून बोलून तू एकटा जरी सुधारलं ना तरी आमच्या दृष्टीनं फार मोठं काम होईल. ते जग सुधरेल तेव्हा सुधरेल, पण आमच्यापासून परिवर्तनाची सुरुवात होईल का. आम्ही बदलणार आहोत का, आम्ही सुधारणार आहोत का. आणि आमच्या शब्दांना शेकडो वर्ष लोकांनी लक्षात ठेवं असं अधिष्ठान प्राप्त व्हावं, याच्यासाठी कसं जगणं आम्ही जगतो का, ही खरं तर महत्वाची भूमिका आहे. आणि म्हणून काय बोलावं, कसं बोलावं, याही बरोबर कसं वागावं याच्यावरती आम्हाला काम करावं लागेल. अर्जुनानं शस्त्र उचलणं आणि भगवान श्रीकृष्णानं गीता सांगणं आणि भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनानं ऐकणं, याचं कारण काय माहिती. अनेक कारणं असतील, पण एक कारण मला असं वाटतं, भगवान श्रीकृष्ण स्वतः रणांगणात आहे, स्वतः सारथ्य करतात आणि मग अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी स्वतः रणांगणात आहे, मी तुझ्या रथाचं सारथ्य करतोय, चल शस्त्र उचल. समजा भगवान श्रीकृष्ण असे झोपले, वरतून नाग लक्ष्मी पाय दाबते आणि मग जर भगवान विष्णू म्हटले असते, अर्जुना उचल बरं शस्त्र, मी जरा आराम करतो, ते असते तुम्ही झोपा, मी बघतो काय करायचं. स्वतः रणांगणात आहे, स्वतः सारथ्य करतात आणि मग सांगण्याचा अधिकार निर्माण झाला. सांगण्याचा अधिकार कधी निर्माण होईल, जेव्हा आम्ही त्याच्या 2-5% वागण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून परिवर्तनाची सुरुवात आम्हाला स्वतःपासून करता येईल का. आणि माझं इथं सगळ्या बसणारे अनेक तरुण मुलं मुली तिथे, माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं, तुम्ही आमच्या हो मध्ये हो मिसळू नका. आम्ही सांगितलं हे करा म्हणजे तुम्ही तसं करायचं असं नाहीये. तुम्ही चिकित्सा करा, आम्ही जे बोलतोय ते तुमच्या हिताचं आहे का.
तुम्हाला ज्या वाटा दाखवल्या जातात त्या योग्य ठिकाणी पोहोचतायत का? चिकित्सा करा. तुम्ही हुशार आहात, तुम्ही शिकलेली मुलं मुली आहात, तुम्हाला ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान समजतं, तुम्हाला इतिहास वर्तमान तुम्हाला भविष्याचा अंदाज घेता येतो आणि म्हणून चिकित्सा करा. स्वतःची सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि मग ठरवा आम्ही दाखवतोय त्या वाटांवर तुम्हाला जायचंय का, आम्ही दाखवतोय त्या बोटांकडे तुम्हाला बघायचंय का, आम्ही दाखवतोय त्या दिशांकडे तुम्हाला पाहायचंय का. चिकित्सा न करता आमच्या हो मध्ये हो मिसळू नका. आतापर्यंत गडबड काय झाली माहितीये का? कुणी सांगितलं असं, आम्ही अनुकरण करत राहिलो पण चिकित्सा मात्र केली नाही. चला सगळ्यांनी उजवा हातवर घ्यावं. उजवावर ही 4 बोटं दिसत आहेत का? हा, ही 4 बोटं सगळ्यांनी हनवटीला लावा. तुमच्याकडे हनवटीला कपाळ म्हणतात या. तुम्ही कपाळाला हात का लावला? का लावला? तुम्ही लावला म्हणून. आणि माझं आधीचं वाक्य काय होतं? अनुकरण करायचं. बाळांनो चिकित्सा करा. तुम्हाला वाटलं प्रेस क्लबने बोलवले हुशार दिसत, कदाचित चिकित्सा केल्याशिवाय हो मध्ये हो मिसळायचा. त्याला जरा लेट कर. चिकित्सा केल्याशिवाय हो मध्ये साहेब हो मिसळायचा नाही. तुम्हाला एक गंमत सांग. मी जिथे राहतो तिथे एक गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी रोज गप्पा मारत बसलेल्या असतात. मी तिथून जाता येता आजी माझ्याशी बोलते. आजीनं मला विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? मी म्हटलं आजी चांगलं चाललंय. आता पोरांनो माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही बरं का. मग मी काय करायला पाहिजे होतं? मी तिथे थांबायला पाहिजे होतं ना आजीला म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काय कोणतंच कपड्याचं दुकान नाहीये. पण आपली सवय हो मध्ये हो मिसळायचा, वेळ मारून न्यायची आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे? म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी परत भेटली. मला म्हणली, गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी पण तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज सकाळी जरा गडबडीत निघालो. आजी परत भेटली. तिच्याबरोबर 4 मैत्रिणी होत्या, माझ्याबरोबर 4 मित्र होते. आजीने विचारलं, गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय? म्हटलं हा छान चाललंय. माझ्या बरोबरचे मित्र म्हटले, अरे कधी मेडिकल सुरू केलं तू? अरे म्हणलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? ही आजी रोज नवीन काहीतरी उकरून काढती. मी तिच्या नादाला लागत नाही, हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो. मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला कदाचित स्मृतीभ्रंश असेल. लक्षात घ्या, मी मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतीभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा, हे होच म्हणतात, ते कशालाच नाही म्हणत. आपली गडबड इथे झाली. आपण नाहीच म्हणत नाही, आपण हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे निवळ हो मध्ये हो. चिकित्सा करा, योग्य वाटलं तर हो मध्ये हो मिसळा आणि मग पुढे निघा. अनुकरण करू नका. आणि इथं अनेक पालक उपस्थित आहेत. माझं सांगणं आहे की आपली मुलं ही अनुकरण प्रिय आहेत. आपण जसं सांगू तसं ही मुलं वागतील याची खात्री देता येत नाही, पण आपण जसं वागू तसं ही मुलं वागणार आहे. सांगून आदर्श निर्माण करता येत नाहीत, आम्हाला आमच्या वागण्यातूनच आदर्श निर्माण करावे लागतील. पोरानं बापाला सांगायचं व्यसन करू नये, याच्यासाठी बापानं निर्व्यसनी असायला हवं. नाहीतर घरात सुविचार लिहून ठेवायचा, व्यसन करू नये, आणि बापच पोराला सांगतायत जा जरा चुली सिगरेट पिटून आण. पोरगा असे येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आण. बाप कानातनं धूर काढतोय, सगळ्या गावात सांगतो जादूगार बाप. गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. तुम्ही जे पेरणार लेकरांच्या बाबतीत ते उगवणार आहे. मोबाईल वापरू नको जास्त, जरा थोडंसं मैदानावर खेळायला जा. स्क्रीन टाइम तुझा जास्त वाढत चाललाय, तुझे डोळे निकामी होतील. हे पोरांना आम्ही सांगतो, पण ते सांगत असताना वडिलांना अगोदर 5 मिनिट मोबाईल खाली ठेवावा लागेल. स्वतः एखाद्या पुस्तकातल्या 4 ओळी वाचाव्या लागतील आणि मग लेकराला सांगावं लागेल मोबाईल ठेव, बघ बरं हे पुस्तक वाचता येते का तुला. आम्हाला आमच्या वागण्यातून आदर्श निर्माण करावे लागतील. संभाजी राजांना शिवाजी राजांनी पाटी पेन्सिल घेऊन सांगितलं नाही स्वाभिमान असा जपायचा असतो. संभाजी राजांनी डोळ्यांनी बघितलं आपला बाप काय तडफेनं जगला, काय स्वाभिमानानं आपले वडील जगले.
मिर्झा राजेसोबत तह झाला आणि त्या तहामध्ये एक एक किल्ला 23 किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले. आणि ते किल्ले देऊन तिथे फक्त शिवाजी राजे थांबत नाहीत, आग्र्याला भेटायला जातात औरंगजेबाला. बरं, जाताना एकटे जात नाही, एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन जातात. मग मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासामध्ये शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील शिवाजी राजे? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढ्याचा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढ्याचा संभाजी राजा पण माहित होतं आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत येते. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे संभाजी राजांना असं वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागलं नाही. ते शिवाजी राजांकडे पाहतात, आपले वडील काय जगले आणि त्या पद्धतीने त्या पावलावर पाऊल टाकून जगता येईल का? पोरांनो, ज्या वेळेस तुम्हाला वाटेल ना की आता काय जगण्यात मजा राहिली नाही, आम्हाला प्रचंड अपयश आलंय, त्यावेळेस आग्र्याहून सुटका हे शिवाजी राजांच्या आयुष्यातलं प्रकरण वाचायचं. आग्र्याच्या त्या सभागृहामध्ये शिवाजी राजांना अपमान व्हावा म्हणून सरदारांच्या रांगेत उभं केलं. आतापर्यंत त्या सभागृहामध्ये कुणीही आवाज उंच करून बोललेलं नव्हतं. शिवाजी राजा अपमान सहन करत नाहीत आणि त्या सभागृहामध्ये मोठा आवाज करून रामसिंगाला जाब विचारतात, तुम्ही आम्हाला इथं अपमान करायला बोलवलं? औरंगजेबाच्या दरबाराचा नियम होता, मुजरा करायचा आणि 10 पावलं मागे यायचं. मुजरा बिजरा तर सोडा, ताड दिशी अशी पाड दाखवली सभागृहात औरंगजेबाला आणि शिवाजी राजांनी सभागृह सोडलं. आणि हे बघतोय कोण? सोबत आलेले एवढेसे संभाजी राजे बघतायत, आपण आग्र्यात आहोत, परकीयांच्या गोटात आहोत, आजूबाजूला लाखोंची फौज आहे, पण शिवाजी राजे पहिल्यांदा त्या सभागृहात जर मर्दुमकी कुणी गाजवली असेल तर ती शिवाजी राजांनी गाजवली. ताड दिशी असं सभागृह सोडलं. स्वाभिमान असा वेगळा शिकवावा लागला नाही. काय जगले वडील हे स्वतः संभाजी राजांनी डोळ्यानं बघितलं. आपण संभाजी राजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणत नाहीत साहेब, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. आणि म्हणून आपल्या लेकरांच्या समोर आदर्श आम्हाला आमच्या वागण्यातून निर्माण करता येतील का? या लेकरांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी त्यांच्या समोर काही आदर्श निर्माण करता येतील का? पालक म्हणून ती आमची जबाबदारी लक्षात घ्या. आणि इथं बसलेल्या सगळ्या आई वडिलांना माझी विनंती आहे, आपली सगळी पोरं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. तुम्ही त्यांच्या मागे लागू नका, तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे. हा, दिशा जरूर दाखवा, मुलांना चांगल्या वाटा जरूर दाखवा, पण आमची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करणारे यंत्र म्हणजे पोरं नाहीये. सगळी एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. त्यांच्यातल्या स्ट्रेंथ, त्यांच्यातले विकनेस आम्ही ओळखायला नको? आमच्या पोरामध्ये काय वेगळेपण आहे ते जाणून घेण्यासाठी वेळ द्यायला नको? ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकरांमधलं वेगळेपण सापडेल ना, त्या दिवशी त्यांचं आणि तुमचं दोघांचंही जगणं सुंदर होऊन जाईल. फक्त शोधावं लागेल यांच्यामध्ये काय चांगलं आहे. पोरांनो, मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतील का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येतंय का? तुम्ही जर मला म्हणले ना भाषण कर, मी 2 तास बोलेन. पण तुम्ही जर मला म्हणले एवढ्या लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता जिंतूर मध्ये एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार? जगात सगळे वेगळे आहोत आपण. तुमच्यातलं वेगळेपण ओळखा, तुमच्यात वेगळेपण नेमकं काय. तुमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मी जेव्हा कॉलेजला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचंय? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पूर्व, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? पोराने सांगितलं त्याला र म्हणता यायचं नाही, र ला ल म्हणायचं. त्यानं वर्गात उठून सांगितलं चल कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही म्हटलं. आणि सर म्हणले तुला काय करायचंय ते कर, आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात
कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. म्हटलं ठीक आहे, काय परीक्षा घ्यायची, आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं. सर म्हटले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक. म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामाईन ठेवायचो आणि सांगायचो हे लामाईन विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घे. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे. दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का. शोधा तुमच्या लेकरांमध्ये काय चांगलं आहे. ही सगळी मुलं एकमेकांपेक्षा वेगळी तो. कुणाला गणित आवडत असेल, कुणाला सायन्स आवडत असेल, कुणाला मराठीतला एखादा धडा वाचायला आवडत असेल. आपल्याला इको नका देऊ, आवाज कमी. आपल्याला कळलं पाहिजे की आमच्या कोणत्या लेकरांमध्ये नेमकं काय चांगलं आहे. ही सगळी मुलं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत, त्यांच्यातलं वेगळेपण आम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून पोरांनो मोठी स्वप्न बघा की आयुष्य परत नाहीये. हेच वय तुमचं धडपड करण्याचं, हेच वय तुमचं उंच भरारी घेण्याचं आणि हेच वय आहे पाय घसरण्याचं. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयामध्ये उंच भरारी घ्यायची आणि आपलं जगणं सुंदर करायचं, हे तुमचं तुम्ही ठरवायचं. इथं अनेक तरुण मुलं इथं बसलेली आहेत. पोरांनो तुमची उंची एकदा वडिलांच्या खांद्याला आली ना आणि वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली ना, वडील आता रागवत नाहीत. लहान होतो तोपर्यंत वडील चापट मारायचे, कधीतरी मोठा आवाज करून बोलायचे. पण पोरगा एकदा खांद्याला आला आणि चप्पल पायाला यायला लागली, आता मात्र वडील चापट बिपट मारत नाहीत. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. काय अपेक्षा आहे पोरांनो तुमच्या वडिलांची तुमच्याकडनं. वडिलांची अपेक्षा अशी नाहीये की पोरांनी रोज लाखो रुपये आमच्याकडे आणून द्यावे. बापाची अपेक्षा इतकीच आहे, पोरांनी त्यांच्या पायावर उभं राहावं, त्यांचं कर्तृत्व करावं. आणि एक दिवस असा आला पाहिजे की पोरांनी आई बापाची नावं पुसावीत. मी पुसावीत म्हणतोय, घालवावीत नव्हे. पुसावीत कोणत्या अर्थानं. आतापर्यंत तुमची ओळख काय, अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. उद्या तुमच्यापैकी कुणी IPS ऑफिसर झालं, वर्दीत आली इथे अशी राजमुद्रा असते खांद्यावर. जिल्ह्याचं सगळं पोलीस प्रशासन तुमच्या ताब्यात असतं. आणि जर तुमचे वडील एखाद्या दिवशी तुमच्या ऑफिसला आले आणि तिथं अशी दारावरची पाटी बघितली पोलीस अधीक्षक, काय त्या वडिलांच्या डोळ्यात आनंद असेल. आणि याच्यासाठी तुम्हाला करायचंय का, याच्यासाठी फक्त आयुष्यातली जी पुढची 5-10 वर्ष आहे ना, गांभीर्यानं तुम्हाला तुमच्या शिक्षणाकडे बघायचं. पोरींनो उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून या, तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल, जिल्ह्याचं सगळं प्रशासन तुमच्या ताब्यात असेल. कधी जर तुमच्याकडे काम बिम घेऊन आलं तर करताल का नाही. काय तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद असेल सांगा बरं. आणि मुलींनो तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर एवढं प्रेम आहे ना, मुलावर वडिलांचं जेवढं प्रेम असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मुलानं काही मागू द्या वडिलांना, वडील म्हणतील 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. पुरीनं काही मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी नेऊन दिला आणि कधी नाही. बापाला मुलीचे सगळे हट्ट पुरवायचे असतात, कारण त्यांना माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, बाप कितीही गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप स्वतः फाटलेला बनियन घालेल, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल MIDC, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरेल. पोरींनो तुम्हाला कॉलेजवरून यायला 10 मिनिट उशीर झाला ना तरी सुद्धा बापाच्या काळजाचा ठेका चुकून जातो. 10 वेळा आईला विचारते कुठपर्यंत आली बघ, फोन लावते का. कोण प्रेम करतो तुमच्यावर एवढं मला सांगा.
पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, बघ बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. आणि इथून पुढे जगणं सुंदर करायला काय ऑप्शन आहे? कुठल्याही कॉस्मेटिक प्रोडक्टनं जगणं सुंदर होत नाही. कुठलेही महागडे ब्रँडेड कपडे घालून जगणं सुंदर होत नाही. मी तर म्हणतो निवड साधनांच्या जोरावर सुद्धा जगणं सुंदर होत नाही. साधनांच्या जोरावरती जर जगणं सुंदर होत असतं, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरीबाच्या वाट्याला सुख कधी आलं नसतं. इकडची मंडळी सगळेजण शांत बसतात. लय वेळ नाही बोलत मी. काहीच करू नका. काही कुणाला स्टेजवर काही पाहिजे नाही. सगळेजण बसून घ्या शांत. काय लागतो जगणं सुंदर करायला? ज्ञानोबरायांनी खूप सुंदर व्याख्या केली. किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. निवड साधनांमध्ये जर सुख असतं ना साहेब, जगातले सगळे श्रीमंत सुखी झाले असते. सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आपल्या शेजारी भूतानसारखा एक देश आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळं जग डोळे विस्फारून बघत होतं. सगळ्या जगाला भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही समाधानी आहोत. पोरांनो, एक तरी दिवस असा येणार आहे आम्हाला आमची सगळी प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार. आणि मग आम्ही समाधानी आहोत का? मग आम्हाला जर समाधानी राहायचं असेल तर आम्हाला कोणत्या टप्प्यातून पुढे जावं लागेल? 3 गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक निसर्ग, दुसरा समाज आणि तिसरा अर्थकारण. या 3ही गोष्टींवरती पोरांनो आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. मी का म्हणतो निसर्ग? निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत. आम्हाला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. कोविडच्या काळामध्ये आमच्या लक्षात आलं, डोळ्यानं न दिसणारे एक विषाणू सगळं जग जागेवर थांबलं की नाही. कोविडमध्ये कोरोना कुणी बघितलाय का? कुणाकडे फोटो बिटो सेल्फी बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. लोक अशी खिडकीतनं खाली बघायचे, जी जनावर रस्त्यावर फिरतायत, आम्ही कधी? डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू, पण सगळं जग जागेवरती थांबलं. निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण? नेपोलियननं लाखोचं सैन्य घेऊन युरोपवरती चालून गेला, सगळा युरोप पादांतरात केला, पण तिथे पिवळ्या तापाची साथ आली आणि पिवळ्या तापाच्या साथीसमोर नेपोलियनचं काहीच चालू शकलं नाही. मोजकं उरलेलं सैन्य घेऊन परत मायदेशी परतावं लागलं. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, पटापट जनावरं मरायला लागली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसायाला यायला गेले. निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत. निसर्गासोबत जुळून घेता येईल का याचा विचार करा. प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गावर मात करायची. एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, काय करतो, घरट्या घालतो. आता उद्यापासून डाएट फक्त 2च दालवे करायचे. माणसं मी सांगू किती? निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. झाडं लावावी लागतील, पाण्याकडे बघावं लागेल, हवेच्या प्रदूषणाकडे लक्ष द्यावं लागेल. पोरांनो, मी तुमच्यासारखा लहान होतो, लांबचा काळ नाही, 10-15 वर्षापूर्वी मी जर गावाकडे गेलो तर असे गुडघे टेकून नदीला, झऱ्याला पाणी पिलेलं मला आठवतंय. आता पॅक बॉटल मधलं पाणी प्यायचं तर 10 वेळा माणूस विचार करताय, नीट आहे का बघा म्हणून. आंब्याच्या सीझन मध्ये जर गावाकडे गेलो, सगळ्या घरात आंबे होते. कोणत्याही घरात जा आंब्याची आडी होती. सगळ्या पोरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये जा, गावातल्या 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली होती. जांभळाच्या सीझन मध्ये जा, 2-4 पोरांचे तरी हात गळ्यात होते. निसर्ग होता, भरभरून देणारा होता. आता आम्ही निसर्गाकडे कमालीचं दुर्लक्ष केलं. झाडं बिडं फक्त फॉर्मॅलिटी म्हणून लावायची. आमच्या पत्रकार बंधूंना माहिती, ते प्रेसला एकदा फोटो आला, झाडही नसते, पुढच्या वाढदिवसाला खड्डा तेच असतोय. तुम्हाला आठवण करून द्यायला की साहेब खड्डा तर तेच आहे, झाड नवीन आहे. आणि आतापर्यंत आम्ही एवढी झाडं लावली, आता पृथ्वीवर पृष्ठभाग सुद्धा शिल्लक नसेल एवढी झाडं आम्ही ऑलरेडी कागदावर लावून झाली. कुणाला फसवतोय आम्ही?
वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी सकाळी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. कुठे घेऊन चाललोय? निसर्गाकडे आम्हाला बघावं लागेल. आणि दुसरा मुद्दा आहे तो समाज. समाज म्हणून आमच्यामध्ये एकी राहिली पाहिजे. जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आम्ही एकमेकांना ओळखलं पाहिजे. शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबा यांनी सांगितलं, मैत्र जीवांचे. तुम्ही मी आता फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो. ज्ञानोबा यांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलं, पृथ्वीवरती जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होऊ दे. काय ज्ञानोबरायांची भाषा आहे, काय ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आहे. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. माझ्या गावापुरतं, माझ्या तालुक्यापुरतं, माझ्या मतदारसंघापुरतं नाही, अवघाची संसार आणि आनंदे भरीन तिन्ही लोका. सगळ्या तीनही लोकांना मी आनंदानं भरून टाकेल. मुळात मला प्रश्न आहे, आता आपल्याला आनंदी राहायचंय का नाही हाच प्रश्न आहे. आनंदी राहायचंय का सगळ्यांना? किती जणांना आनंदी राहायचं? हातवर करावं. इकडे खुर्चीवरची करा की हातवर. सगळ्यांना आनंदी राहायचं. ठीक आहे, घ्या. दुसरा प्रश्न विचारतो, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत असं जगाला दाखवायचंय? मग राहणं खूप सोपं आहे बाळांना. पण माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत ते जगाला कळलं पाहिजे. लाखो रुपये खर्च करून परदेशात फिरायला जातोय आणि तिथं जाऊन काहीच बघत नाही. त्याच्या डोक्यात एकच असते, फोटो काढताय, स्टेटस ठेवतोय. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे. बरं, स्टेटस ठेवलं तर चुकीचं काही नाहीये. मोबाईल आहे, ठेवता येतंय, ठेवलं पाहिजे. पण साहेब, खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, एवढं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाया. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाहीये आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाहीये. आमचा आनंद आणि आमचं दुःख हे इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. तुम्ही लक्षात घ्या, इथं अनेक महिला आहेत. मला सांगा, तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, तुम्हाला किती वाईट वाटतो? 8 दिवस तुम्हाला करमत नाही. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करून तुम्ही त्यांना चहा पाजून सांगणार, बाई बाजारात गेलते, 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहित. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते. असं करून करून कुठं आत्ता 100 झाले. बरं, एवढं म्हणून थांबत नाही. पुढं म्हणणार, कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाही. केवढं दुःख आहे. बरं, हे दुःख लय वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, काल माझे 500 पडले ना, तुला इतकं बरं वाटतंय ना. आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलं, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लागे, तेथ जे होय तया नामसो. आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. साधनांची निर्मिती करू नका या मताचा मी नाही. साधनांची निर्मिती केली पाहिजे, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. साहेब, आम्ही माणसं वापरतो आणि साधनांना जपतो. खराब झालेली साधनं परत घेता येतील, पण गेलेली माणसं मात्र परत मिळवता येत नाही. आणि म्हणून प्रेम ठेवा डोळ्यात, माणसांवर प्रेम करा, नातीगुती जपा, एकमेकांना भरभरून वेळ द्या, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा. आता हल्ली कुणालाही कुणाकडे जायला वेळ नाही, कुणाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला वेळ नाही. कुणी कुणाकडे मुक्कामी जायचं तर फंदात अजिबात पडत नाही. मला आठवत आहे, आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना, सगळं घर तिला इष्टीला वाटायला लागायचं. आत्या इष्टीत बसली आणि आत्यानं नुसता येते म्हणून हात केला ना, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेत जळत असतं आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक.
त्यांना लगेच पुढच्या कार्यक्रमाला जायचं. कमालीचे व्यस्त आहोत आम्ही इतके व्यस्त आहोत. काल तर एक जण मला म्हटला, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे. रोज आम्हाला शेकडो कार्यक्रमांना हजेरी लावायची असते, पण एक गोष्ट आम्ही विसरतो. एक दिवस एक कार्यक्रम असा येणार आहे, आमच्याच कार्यक्रमात आम्ही गैरहजर असणार आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे. आपल्याच कार्यक्रमात आपली उपस्थिती नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत जगून घ्या. एकमेकांना ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं त्या दिवशी समजावं आता आपण माणूस उरलेलो नाही आहोत. भगवान श्रीकृष्ण करगईवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगईवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगईवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आम्ही उलट केलं. आम्ही नात्यांमध्ये पराक्रम गाजवले आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिली. परवा एक जण मला म्हणला, 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं काय पराक्रम आहे? 10 वर्ष झाली बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणजे ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी चोळी भावाची असते. तिला कळतं का भाऊ आलाय रडतोय? जोपर्यंत स्पर्श आहे ना तोपर्यंत नाती येत. आम्ही गेल्यावर मांडी देतो, त्या मांडीचा स्पर्श तरी त्या शरीराला कळतो का? आम्ही गेल्यावर वारा घालतो, त्या वाऱ्याची झुळूक तरी त्या शरीरापर्यंत पोहोचते का? त्या गेलेल्या शरीराला जर अग्नी दिला तर त्या अग्नीचा दाह त्या शरीराला कळत नाही. तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक तिथपर्यंत पोहोचेल. तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श त्या शरीराला कळेल. काही कळत नाही. जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत भेटा. सांगा किती दिवस झाले ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, ज्या आईच्या पोटात आपण 9 महिने होतो, त्या आईला शिवून किती दिवस झाले? त्या आईच्या हाताला स्पर्श करून किती दिवस झाले? ज्या बापानं चालायला शिकवलं, ज्या बापानं खांद्यावर घेऊन मिरवलं, त्या वडिलांच्या हाताला हात लागून किती दिवस झाले? आम्ही स्पर्श सुद्धा नाही तो. हे स्पर्श ठेवा. दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत भेटतील, दुसऱ्या तालुक्यात गेलेली माणसं परत भेटतील. माणसं दुसऱ्या देशात असली तर तिथं जाऊन भेटता येईल, पण माणसं एकदा ढगात निघून गेली ना मग मात्र सापडत नाही. मग त्यांच्यासोबत स्पर्श नाही, संवाद नाही, सहवास नाही. ज्यांच्या घरात आई वडील आहेत, म्हातारी माणसं आहेत, त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. अनेक महिला आहे तिथं, माहेरी गेला आई पटकन उमऱ्यापाशी पळत येते की नाही, पटकन गालावरून हात फिरवेल, भाकरीचा तुकडा वळून टाकेल, पाणी वाळून टाकेल. आणि सासरी जायला निघाला, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, भाजी तर नेते का, दूध तर नेते का? पोरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर? एवढं प्रेम या जगात दुसरं कोणी करू शकत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभाविना प्रीत. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. पोरांनो, आपलं बालपण कधी संपतं माहितीये? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झाल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते.